मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी मुसळधार पावसाने बाधित झालेल्या शहरातील विविध भागांची पाहणी करून शाळा आणि वस्ती परिसरात सुरू असलेल्या बांधकाम किंवा रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे, तसेच ज्या भागात झाडे कोसळली आहेत किंवा गाळ साचला आहे तो काढून नागरिकांच्या वाहतुकीमध्ये काही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या होता कामा नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 17 लाख कर्ज खात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी भारतीय किसान युनियनचे ज्येष्ठ नेते राकेश टिकैत यांची भेट घेऊन शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांचे संयुक्त व्यासपीठ उभारण्याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारविरोधात व्यापक आंदोलनाची रणनीती आखण्यावर बैठकीत भर देण्यात आला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास शेतकरी संघटनांच्या सहकार्याने देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही सीजेपीने दिला आहे. हवामान. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने जारी केला आहे. या दरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही आणि विजांचा कडकडाट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.